नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपला बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ येत आहे, कारण की माझी पण तब्येत जरा बरी नव्हती. खूप सर्दी वगैरे झाली आहे. खूप घसा पण बसलेला आहे. सो आज बऱ्याच दिवसांनी मी आज बाहेर पडले आणि दर्शनासाठी एक जागेवर आलो होतो. तर तिथला आज व्हिडिओ बनवतोय. सो जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर, सो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ एकदम एंडपर्यंत बघा. मित्रांनो, तर मी आलोय बघा पुण्यातल्या धायरेश्वर मंदिरात, जी की लोकेटेड आहे धायरी गावामध्ये. सो मी तर हमेशा येत असतोय. हा मंदिर खूप भारी, म्हणजे जवळपास म्हणजे सगळीकडे हिरवेगार झाडं वगैरे खूप सारं आतमध्ये छान आहे. माझा आवाज पण आता बसलेला आहे बघा, म्हणजे खूप रफ झालाय. सो आता मी तरी दर्शनासाठी बाहेर आलो होतो, तर म्हटलं व्हिडिओ एक तुम्हाला पण दर्शन होऊन जाईल, तुम्हाला पण समजून जाईल की मंदिर वगैरे कसं आहे. मंदिर खूप सुंदर आहे मित्रांनो. तुम्ही हा व्हिडिओ एकदम एंडपर्यंत, तर मी आता जातो बघा वरती. हे बघा इकडे पार्किंग एरिया आहे. ही जी दिसते ही पार्किंग आहे. मंदिराचं एंट्रन्स हे एक गेट आहे आणि बॅक साईड तिकडनं पण एक गेट आहे. सो आपण इकडनं आता एंट्री करू. मित्रांनो, तर आता हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. इथे खाली चप्पल वगैरे काढू शकता. इथे काही नियम्स पण लावलेले आहेत. सो हे धायरेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इकडे सगळं पार्किंग एरिया आहे. आणि हे बघू शकता बघा, इथे खूप मोठं पिंपळाचं झाड आहे. तो इथे समोर असंच पार्किंग वगैरेचा एरिया आहे. तो चला आपण आता नियम बघू शकता. मित्रांनो, हा मंदिराचा परिसर आहे बघा. तो इकडनं आपण एंट्री केली आहे. हे सगळं मंदिराच्या आतमध्ये पण खूप सारे झाडी वगैरे आहेत. इकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि इकडनं एंट्रन्स आहे बघा. एंट्रन्स इकडनं वर वगैरे गेल्याच्या नंतर वरती मंदिर जे दिसतंय ते. काहीच तर मंदिर हे खूप मोठं आहे. इकडे चप्पल स्टँड आहे आणि इकडे पायातून आपण दर्शनाला जाऊ शकतो. मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. किती हे आहे. हे मंदिर जवळपास 4.5 एकर मध्ये पसरलेलं आहे. मित्रांनो, दर्शन वगैरे सगळं झालंय आपलं आता. तर मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही. इकडे पण खूप सारे स्पेस आहे. सगळीकडे झाडे झाडे आहेत आतमध्ये. तो आणि हे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे दत्ताचं मंदिर आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचे. इकडे सगळे स्पेस वगैरे खूप छान आहे मंदिराचा. काहीच तर आता दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे बघा. तुम्ही बघू शकता माझा आवाज आता पण बसलेलाच आहे. मी आता जास्त काय अजून बोलू शकत नाही. मी अजून रिकवर झालो नाही. थंडीमुळे बराच आवाज वगैरे बसलाय आणि मी जरा खूप दिवसापासून 7-8 दिवसापासून इनॅक्टिव्ह होतो. कारण की तुम्हाला एक सांगायचं राहून गेलंय, की माझं Instagramचं अकाउंट आणि LinkedInचं अकाउंट ऑटोमॅटिकली एक 5-6 दिवसापूर्वी हॅक झाले. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. सो म्हणजे मी सगळ्या गोष्टी ट्राय करून पाहिल्या की ॲक्सेस कसं तरी भेटेल, पण काही चान्सच दिसला नाही. सगळं अकाउंट हॅक झालेलं आहे. सो मी नवीन अकाउंट ओपन केलं होतं, पण ते फोन नंबरला लिंक असल्यामुळे ते बी काय हे झालं, अकाउंट ते पण गेलं. सो
आता सध्या तर मी काय सोशल मीडियावर काही आहेच नाही. सो तुम्हाला काही बोलायचं असेल, काही मदत माझ्याकडून मी जसं काही लागत असेल, काही बोलायचं असेल तर मी हेल्प करू शकतो तुमची. सो मी माझी स्काईपची आयडी मेन्शन करतो, तुम्ही त्यावर पण बोलू शकता. सो गाईज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सो मी आता जातो घरी. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये एका भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमच्या फॅमिलीची तोपर्यंत तुम्ही तोपर्यंत तुम्ही आणि अरे कहना क्या चाहते हो? कौन है ये? कहां से आते हैं ये? तोपर्यंत तुम्ही आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. चला बाय.